टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अप्पर तहसीलदारांच्या कामकाजावर जत बार असोसिएशनचा बहिष्कार। संघ येथील अप्पर तहसीलदारांच्या कामकाजाबाबत कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव, पक्षपातीपणा व भ्रष्टाचाराच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी या मागणीसाठी जत बार असोसिएशनने अप्पर तहसीलदारांच्या कार्यालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात बार असोसिएशनने प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित तक्रारींची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रारीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत तसेच अधिवक्ते, पक्षकार व नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण होईपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याची भूमिका बार असोसिएशनने घेतली आहे। महसूल प्रशासनातील सर्व कार्यवाही पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीत व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सांगली व विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडेही पाठवण्यात येणार असल्याचं असोसिएशनने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे जत तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत आता प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। संघटनेतर्फे आम्ही अप्पर तहसीलदार संघ याच्या विरोधात कामकाज चालवण्याचे नाही असं बहिष्कार आजपासून केलेले आहे। त्यांच्या कामकाजामध्ये बरेच अनियमितता आहे। बरेच ठिकाणी पंचनामा एक आणि आदेश एक अशा बरेच ठिकाणी तक्रारी आहेत। सर्वसामान्य लोकांचा त्रास आहे। सर्वसामान्य लोकांनी पण त्यांच्या विरोधात बरेच तक्रारी केले, त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही। मग त्या लोकांच्या हितासाठी आणि वकिलांचे पण कुठलेही ऐकत नाही। त्यामुळे सर्व हितासाठी आम्ही आज रोजी बहिष्कार करण्याचं ठरवले। त्याप्रमाणे आम्ही आज रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। सोमवारपासून आमचे कामकाजवर बहिष्कार टाकलेले संघ येथील अप्पर तहसीलदार सध्या सध्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या ठिकाणी या जत तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या त्यांच्याकडे अपील, रस्त्याचे प्रकरणं आणि इतर त्यांचे जे कार्यालयीन न्यायपद्धती आहेत त्यांच्यासमोर हे प्रकरण चालले जातात। अशी परिस्थिती असताना आमचे जत वकील संघटनेचे सर्व आमचे वकील तिथं त्यांच्यासमोर गोरगरिबांच्या जनतेसाठी व न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे त्यांनी जात असतात। असे जात असताना त्याची ते तत्कालीन सध्याचे आता ते संघचे तहसीलदार मॅडम आहेत, त्यांनी आमच्या जत वकील संघटनेतील वकिलांना कोणत्याही सन्मानपूर्वक त्यांना वागणूक दिली जात नाही। त्यात दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे गरीब पक्षकार आहेत, ज्यांना बाबा ह्या कायद्याचं ज्ञान नाही आणि ते कायद्याचे अज्ञान आहेत, त्यांनी जर मॅडमला कोणत्याही प्रसंग आमची तारीख किती पडली, काय पडले, त्या संदर्भात संबंधित कामासंदर्भात जर आम्ही त्या मॅडमला विचारणा केली असता त्यांनाही त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीत। पण हे कशासाठी हे कोणाला कशाला मार्ग नाही। पण एकंदरीत आम्ही आमच्या जत वकील संघटनेने असा विचार केला की असे अधिकारी जर जत तालुक्यात येत असतील तर गोरगरीब जनतेला आणि आमच्या वकील संघटनेला काय न्याय मिळणार आहे। अशा पद्धतीने आम्ही या संदर्भात आमच्या जत वकील संघटनेच्या कार्यालयामध्ये एक बैठक बोलवली। त्यामध्ये सर्वांमध्ये असं ठरलं की जे अप्पर तहसीलदार मॅडम संघला जे मॅडम आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं आम्ही त्यांना कळवलं की तोंडी सांगितलं, ते काय ऐकण्यात तयार नाही। शेवटी आम्हाला हे शस्त्र उचलणं आज आम्हाला गरजेचं झालं आहे। एकंदरीत असं असताना किंवा न्यायव्यवस्था करत असताना सगळ्यांना लिबरल राहावं लागतं की कायद्यासमोर सर्व समान, की अशी त्यांनी जे निकाल असतील ते द्यावं एवढी आमच्या जत वकील संघटनेची इच्छा आहे। आणि दुसरी गोष्ट, आणि जे त्यांच्यासमोर कामं चालतात ते मेरिटर त्यांनी काम करावं, त्यांनी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू नये ही आमची वकील संघटने सर्वांची इच्छा आहे। आम्ही यासाठी सर्व वकिलांनी यामध्ये सर्व आम्ही निवेदनावर सह्या केलेलं आहे। आणि एवढंच आमची आहे की हे आम्ही जे निवेदन आहे प्रांत साहेबांना दिलेलं आहे, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्यांनी त्यांच्यावर एकतरी योग्य ती कारवाई करावी किंवा या जतच्या बाबा सध्या एकतरी दुष्काळ पडलेला आहे, लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकतरी त्यांची लवकरात लवकर बदली करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमची जत वकील संघटना गप बसणार नाही, हे मी ठामपणे जतचा माजी अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो। आम्ही प्रांत अधिकारी यांच्यासमोर या अप्पर तहसीलदार संघ यांनी जे त्यांचं तिथं गैरव्यवहार चालू आहे, अनियमितपणा, पक्षपातीपणा व गैरप्रकारच्या तक्रारी जे स्वतंत्र आणि सक्षम प्राधिकरणावर चौकशी करण्यात यावी असं आमचं जत बार असोसिएशनची मागणी आहे। आणि
वेळोवेळी आम्ही आता बरेच वर्ष झाले तिथं काम करते. लोकांच्या पक्षाच्या तक्रारी आहेत, वकिलांच्या तक्रारी आहेत. आता याला हे गोष्टी न्याय व्यवस्था करत असताना ह्या पक्षाला समोर ठेवून न्याय द्यायचं असतं. प्रत्येक वस्तुस्थिती आणि न्याय याच्याची सुसंगत होऊन हे निर्णय होत नसल्यामुळं आणि कोणाला काय किंमत देत नसल्यामुळं ह्या आमच्या जतबा असोसिएशननं तसंच ह्या सगळे पक्षाच्या वतीनं पक्षांच्या ज्या अडचणी आहेत तेही दूर न होतून भोंगळ कारभार चाललेला आहे आणि त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. त्यामुळं आम्ही जत बार असोसिएशननं ठराव केला की यांची बदली व्हावी, यांची चौकशी व्हावी, असं करून आम्ही बेमुदत त्यांच्यावर बहिष्कार टाकले. आम्ही सगळे वकील मंडळी आज जे रामसाहेबांसमोर जे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत म्हणजे 2 मुद्दे आहेत महत्त्वाचे. पहिला मुद्दा हे की उघडपणे सांगता येत नाही तरी मी बोलतो. एक आहे करप्शन आणि दुसरी गोष्ट आहे एक कायद्याच्या चाकुरीत राहून ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने कामं होत नाहीत. दिरंगाई पण होते आणि थोडक्यात पक्षकारांचं शोषण पण होत आहे. मग ह्या संदर्भात इंडिपेंडेंटली आम्ही काही कारवाई करू शकत नाही. कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकारीकडं, कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील, जे काही महसूलचे मोठे अधिकारी असतील त्यांच्यामार्फत हे कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि त्याला कुठंतरी वाचा फुटावी आणि कुठेतरी हे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निर्देशनास आणून देण्यासाठी आम्ही हा पाऊल उचललेला आहे. आणि आज आम्ही येऊन निवेदन दिलो आहे आणि आजपासून आम्ही बहिष्कार टाकलो ह्या कामकाजावर. आता फक्त आम्ही अप्पर तहसीलदार संघच्या संदर्भातच फक्त आम्ही ही कारवाई म्हणजे व्हावी असं हे केलो आहे. जतच्या तहसीलदार विरुद्ध पण आम्ही कारवाई करणार आहोत, म्हणजे कारवाई व्हावी अशी आम्ही निवेदन देणार आहोत. पण पहिले इथे जर ते सतर्क होऊन जर कामकाज व्यवस्थित चाललं तर आम्ही मग पुढचं काय लक्षात दिलं सगळ्या लोकांना. म्हणून माझी आज एवढंच बोलणं आहे की आज तगाय तर कधी असं झालं नाही. तर आम्हाला शेवटी एक नाईलाज हे पाऊल उचलावं लागलं आणि आता बघूया कसे वरिष्ठ अधिकारी ह्या बाबतीत न्याय मिळवून देतील आम्हाला.